आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. आमच्या संकटाचं मूळ कारण आहे मधु दैत्याचा पुत्र लवणासूर, जो यावेळी मधुलकचा राजा आहे. तो भयानक दैत्य प्रतिदिन खूप साऱ्या ऋषींना खाऊन टाकतो. या कारणाने यमुनेच्या तीरी तपस्या करणाऱ्या ऋषींची आवास नष्ट झाले आहेत. त्याच्या भयानं पीडित असणाऱ्या ऋषींनी अनेक राजदरबारी जाऊन अभयाची भिक्षा सुद्धा मागितली आहे, परंतु आतापर्यंत आम्हाला कोणीही रक्षक मिळाला नाही. तुझ्या या पापमय जीवनाचा अंत जवळ आला आहे. राक्षस कुलगौरव, मधुरा नरेश, महाराजाधिराज लवणासूर येत आहे तो. बंदी जनांना उपस्थित केलं जाऊ. ह्यांचा दोष काय आहे? महाराज, आम्हाला सूचना मिळाली होती की राज्याच्या पूर्व सीमेवर काही ऋषी
एका मोठ्या यज्ञाचं अनुष्ठान करत आहेत. म्हणून आपल्या सैनिकांनी तिथं जाऊन त्या यज्ञाचा विध्वंस करून टाकला आणि या सर्वांना बंदी बनवून इथं दरबारात आणलं. आता तुम्ही यांना योग्य शिक्षा द्या. काय तुम्हाला हे माहित नव्हतं की आमच्या राज्यात वैदिक पूजा निषिद्ध आहेत? यज्ञांचं अनुष्ठान करून देवतांकडून शक्ती प्राप्त करणं आणि त्या शक्तींचा संग्रह करणं सर्वात मोठं पाप आहे आमच्या राज्यात. तुम्हाला हे माहित नव्हतं का? मग हे पाप करण्याचं धाडस कसं काय केलं तुम्ही? कसं? पाप आम्ही नाही केलंय, पाप तर तू करत आहेस राजन, आमच्या धर्माच्या मार्गात बाधा आणून. प्रत्येकाला आपापला धर्म आणि आपापल्या विश्वासानुसार पूजा, साधना आणि भक्ती करण्याचा अधिकार आहे. त्याच प्रकारे आम्ही आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी यज्ञाद्वारे साधना करतो. यातून आम्ही आध्यात्मिक शक्ती प्राप्त करतो आणि यांच्या मदतीनं आम्ही भगवंताचं दर्शन करू शकतो. कोणत्या देवाचं दर्शन घेऊ इच्छितो आहेस? ह्या राज्यामध्ये एकच देव राहतो आणि तो आहे लवणासूर. आमच्या राज्यात दुसऱ्या कुठल्याही देवाची पूजा होऊ शकत नाही. नाही. महाराज रावणासूर, असं दिसतंय की तुझा काळच तुझ्या तोंडून बोलत आहे. कारण जेव्हा एखाद्याचा अहंकार अशा सीमेपर्यंत पोहोचतो की तो स्वतःला देव समजू लागतो, तोच त्याचा अंतिम काळ असतो. घेऊन जा ह्याला. उलट लटकवून जिवंतपणीच ह्याची कातडी सोडून काढा. घेऊन जा. थांब रावणासूर, तुझ्या या सैनिकांच्या हातून मरण आम्हाला स्वीकार नाही. आमच्याकडे आमच्या प्रभूंच्या श्रीचरणांशी जाण्यासाठी योग रचित खूप सुंदर मार्ग आहेत. आम्ही त्याच मार्गांनी आपल्या प्रभूंच्या श्रीचरणांशी स्वतःला समर्पित करू. परंतु तुला ही चेतावणी देखील देतो की तुझ्या या पापमय जीवनाचा अंत जवळ आला आहे. घेऊन जा ह्यांना आणि सर्वांना कारागृहात टाकून द्या. घेऊन जा. महाराजांचा विजय असो. महाराज, यमुना किनारी निवास करणारे काही ऋषी राजद्वारावर आले आहेत. त्यांच्याद्वारे महामुनी भार्गव यांचे पुत्र महामुनी चवन यांनी प्रार्थना केली आहे की त्यांना तुमच्या दर्शनाची आज्ञा प्रदान केली जावी. लक्ष्मण जी, तू स्वतः जाऊन महर्षी च्यवन आणि त्यांच्या सोबतींचं स्वागत कर.
आणि पूर्ण आदर सत्कारानिशी त्यांना इथं घेऊन ये. जशी आज्ञा. कल्याण असो. मी दशरथ पुत्र लक्ष्मण महाराज राम यांच्याकडून अयोध्यामध्ये तुमचं स्वागत करतो. आमचा आतिथ्य स्वीकार करण्याची कृपा करावी. यावे. मी दशरथ पुत्र राम महर्षी च्यवन यांच्या श्रीचरणांना प्रणाम करतो. महर्षींनो, कोणत्या कारणानं तुमचं आगमन अयोध्येमध्ये झालं आहे हे सांगण्याची कृपा करा. मला करण्यासारखी काहीही सेवा असेल ती पण सांगा. मी आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन. माझं संपूर्ण राज्य, माझ्या हृदय कमळावर विराजमान असणारा जीवात्मा, माझी सगळी संपत्ती आणि वैभव मी आपल्या सेवेसाठी अर्पण करू शकतो असा विश्वास ठेवून मला आज्ञा द्या. मी आपली प्रत्येक आज्ञा पूर्ण करेन. नरश्रेष्ठ, या भूमंडळावर असे बोलणे आपल्याच योग्यतेचे आहे. दुसऱ्या कुणाच्या मुखातून अशी वचन येऊ शकत नाही राजन. याच्यापूर्वी आम्ही बऱ्याच महाबली राजांकडे सहाय्यतेसाठी गेलो आहे, पण आमच्या कार्याच्या गौरवाला समजून कुणीही आम्हाला मदतीचं वचन दिलं नाही. परंतु आपण आमचे मनोरथ जाणून न घेताच आमचं काम करण्याची प्रतिज्ञा करून टाकली. त्यामुळे आता आम्हाला संशय नाही राहिला की आपणच आम्हा ऋषींची या मोठ्या संकटातून रक्षा कराल. अवश्य. आम्ही प्रतिज्ञा करतो की आम्ही त्या संकटाला समूळ नष्ट करून टाकू. आपण निर्भय होऊन तुमच्या संकटाचं कारण सांगावं. आमच्या संकटाचं मूळ कारण आहे मधु दैत्याचा पुत्र लवणासूर, जो यावेळी मधुलकचा राजा आहे. तो भयानक दैत्य प्रतिदिन खूप साऱ्या ऋषींना खाऊन टाकतो. या कारणाने यमुनेच्या तीरी तपस्या करणाऱ्या ऋषींची आवास नष्ट झाले आहेत. त्याच्या भयानं पीडित असणाऱ्या ऋषींनी अनेक राजदरबारी जाऊन अभयाची भिक्षा सुद्धा मागितली आहे, परंतु आतापर्यंत आम्हाला कोणीही रक्षक मिळाला नाही. त्याच्याकडे भगवान शिवांनी दिलेला जो त्रिशूळ आहे त्याला सगळे घाबरतात, कारण देवांचं वरदान आहे की जो शत्रू त्या त्रिशूळाच्या समोर येईल तो त्या क्षणी भस्म होऊन जाईल. भगवान शिवांनी ते त्रिशूळ त्याला का दिलंय? देवाधिदेवांनी हे त्रिशूळ त्याला नाही, त्याच्या पित्याला दिलं होतं. त्याचा पिता मधु नावाचा दैत्य आहे. दैत्य वंशाचा असूनही तो देवतांचा मित्र, ब्राह्मण भक्त आणि शरणागत असणारा प्रेमळ दैत्य होता. त्यानं भगवान शिवाची मोठी तपस्या केली, ज्यामुळे प्रसन्न होऊन शिवानी आपल्या त्रिशूळांमधून एका बाजूने चमकणारा त्रिशूळ प्रकट करून त्याला प्रदान केला आणि म्हणाले, मी अत्यंत प्रसन्न होऊन तुला हे उत्तम शस्त्र प्रदान करतो. जोपर्यंत हे त्रिशूळ तुझ्या हातात असेल, शत्रूचं कोणतंच अस्त्र किंवा शस्त्र तुला स्पर्शही करू शकणार नाही.
आणि याद्वारे प्रहार केल्याने हे त्रिशूळ शत्रूला तात्काळ भस्म करून पुन्हा तुझ्या हातात परत येईल. माझ्या पश्चात हा त्रिशूळ नेहमीसाठी माझ्या वंशजाकडे सुद्धा ह्याच प्रकारे असू द्या. नेहमीसाठी तुझ्या वंशात नाही राहू शकत, परंतु तुझ्या प्रार्थनेमुळे आम्ही हे वरदान देतो की तुझ्या व्यतिरिक्त हे केवळ तुझ्या एकाच मुलाकडे राहू शकेल. त्यानंतर मधु दैत्याने मधुरामध्ये स्वतःच राज्य स्थापन केलं. त्याचा पुत्र लवण अत्यंत भयंकर स्वभावाचा निघाला, शिवाय दुष्ट प्रकृतीचा. अशा महापाप्याला प्राप्त करून मधुदैत्य अत्यंत दुःखी झाला आणि अंततः तो आपले राज्य सोडून स्वतः समुद्रात राहायला निघून गेला. तेव्हापासून मधुरावर लवणासुराचं राज्य आहे. त्याच्या अत्याचारांमुळे चारी दिशांना हाहाकार माजला आहे. परंतु त्या दिव्य त्रिशूळाच्या भयानं कुणी त्याच्याशी टक्कर घेण्याचं साहस करत नाही. त्यामुळे हे राम, आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. परंतु आम्ही हे सुद्धा म्हणतो की वचन देण्यापूर्वी याचा विचार करा की लवणासुराशी टक्कर घेणं म्हणजे आपले प्राण पणाला लावण्यासारखं आहे. रघुवंशी शरणागताच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यातही संकोच करत नाहीत ऋषीवर. आता तुम्ही निश्चिंत व्हा. आपल्याला केवळ हे बघायचं आहे की रघुवंशातल्या राजकुमारांमध्ये कोण हा विडा उचलतो, कोण आपले प्राणपणाला लावणार. महाराज, तुम्ही ज्या कोणाकडेही संकेत कराल तो आपल्या आज्ञेच्या पालनाला आपले सौभाग्य समजेल. महाराज, निर्णय घेण्याच्या आधी माझी एक प्रार्थना अवश्य ऐकावी. बोल. आजपर्यंत मला तुमच्या सेवेचा एकही अवसर मिळाला नाही. लक्ष्मण दादांनी 14 वर्ष तुमच्यासोबत वनवास केला आणि भरत दादाने अयोध्यामध्ये राहून तसेच वनवासाचे कष्ट सहन केले. त्याच प्रकारे फळमुळं खाऊन राहिला, जसे काही ते तुमच्यासोबत वनातच आहेत. मला लहान समजून कधी कोणती सेवा दिली गेली नाही. परंतु आता जर मी असताना मोठ्या भावांना त्या दैत्याशी लढायला पाठवलं गेलं तर हा माझ्यासोबत अन्याय असेल. यावेळी युद्धाला जाण्याची माझी पाळी आहे. आम्ही मोठे भाऊ असताना तुला त्या राक्षसाशी युद्ध करण्याची काय आवश्यकता आहे? ऐकलं नाहीस का? तिथं प्राणांचं संकट आहे. महाराज, मीच त्या राक्षसाला संपून टाकेन. नाही महाराज, मी आधी मागणी केली आहे. मला अवसर दिला नाही गेला तर असं वाटेल की महाराजांना माझ्या वीरतेवर संशय आहे. मृत्यूचं भय दाखवून माझा अपमान करू नका दादा. महाराज राम, भरत आणि लक्ष्मणाचा छोटा लवणासुरालाच काय स्वतः काळाला पण घाबरू शकत नाही. महाराज, माझी प्रार्थना स्वीकार करा. आम्ही राजकुमार शत्रुघ्नशी सहमत आहोत. आम्ही तुला मधुराचा राजा लवणासुराच्या अत्याचारांनी धरतीला मुक्त करण्याचे कार्य सुभवतो आहोत. आर्यसुमन, सेनेला तयारीची आज्ञा दिली जावी. जशी आज्ञा. आम्ही आज ह्याच वेळी राजकुमार शत्रुघ्नला मधुरेचा राजा घोषित करतो. त्यांच्या राज्याभिषेकाची सुद्धा तयारी केली जावी. राज्याभिषेक? हो. अयोध्येवरून कूच करण्याआधी आम्ही तुला मधुरेचा राजा बनवून तुझा अभिषेक स्वतः करू, जसा आम्ही बिभीषणाचा अभिषेक आधीच केला होता. महाराज, या अभिषेकाचा स्वीकार करणं मला अधर्म वाटत आहे. मोठे भाऊ असताना लहानांचा अभिषेक कसा काय केला जाऊ शकतो?
मोठे दादा भरत यांच्या बोलण्याला विरुद्ध जाऊन मी मध्येच बोललो. कदाचित तुम्ही यासाठी तर मला दंड देत नाही ना. माझ्या चुकीला माफी असावी दादा, माफी असावी. नाही शत्रुघ्न, तू काही चूक केली नाहीयेस. प्राणांच्या संकटाचा मुद्दा जेव्हा समोर आला तेव्हा तू तीच वीरता दाखवलीस जी रघुवंशी राजकुमाराने दाखवायला पाहिजे होती. आम्ही जी अभिषेकाविषयी बोललो ते शास्त्रानुसार आवश्यक आहे. जेव्हा कोणी कोणत्याही राजाच्या वंशाचा समूळ नाश करतो त्यावेळी त्याच्या राजधानीमध्ये दुसऱ्या राजाला स्थापित करणं त्याचा धर्म बनून जातो. अन्यथा ते राज्य, तो देश आरक्षित आणि अव्यवस्थित होऊन जातो. त्या देशात अराजकता माजून जाते. लवणाचा जर कोणी वंशज असता तर आपण त्याला राजा बनवलं असतं. परंतु लवणच्या पश्चात त्या वंशात कुणी वाचणार नाही. त्यामुळे जेव्हा तू लवणासुराचा अंत करशील, ज्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, त्यावेळी मधुरेला एका राजाची आवश्यकता असेल. त्यामुळे ते राज्य आता तुलाच सांभाळावं लागेल.